एक गोष्ट अशी असते की शेवटी एस टी हे कॉर्पोरेशन आहे आणि त्याच्यामुळे ते फायद्यातसुद्धा चाललं पाहिजे आणि त्याच्यावर असंख्य लोकांचे संसारसुद्धा अवलंबून आहेत आणि आपण अनेक कन्सेशन्स ही सुद्धा एस टीच्या माध्यमातून देत असतो, ज्याच्यामध्ये महिलांना 50% प्रवासामध्ये सवलत आहे, ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास घडविला जातो आणि शेवटी कुठल्याही तिकिटाच्या किमती या त्याच्यावर होणारा जो खर्च असतो, उदाहरणार्थ डिझेल आहे, टायरची किंमत आहे, हे सगळं करून त्याचं एकंदर किती भाडं लावावं हे ठरत असतं. तर माझी खात्री आहे की हे सगळं करत असताना कमीत कमी जेवढे काय करता येईल तेवढी भाडेवाढ केलेली असेल, कारण याच्यावर अनेक कर्मचारी आमचे अवलंबून आहेत आणि त्यांचे संसारसुद्धा अवलंबून आहेत. आज सरकार त्यांचे वेळेवर पगार व्हावं म्हणून पैसे हे या महामंडळाला देत असतात आणि हे महामंडळ एक भूषण आहे, त्याच्यामुळे तिथं राजकारण होता कामा नये असं मला स्वतःला वाटतं. मग काहीही बोलायचं आणि असं बोलत राहिले म्हणून आज बघा ते कुठून कुठे पोचले. आज 20सुद्धा आमदार जेमतेम निवडून येऊ शकले नाहीत, 90 आमदारकीच्या सीट लढवून. त्याच्यामुळे जनतेने हे सगळं बघितलेलं आहे, जनतेला हे बोलणं आवडत नाही, त्याच्यामुळे असं त्यांनी बोलू नये एवढंच आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करू शकतो. हे बघा, शेवटी त्यांनी अनेक वर्ष आमदार म्हणून काम केलेलं आहे, त्यांनी कुठं राहावं हा शेवटी त्यांचा चॉईस असतो. आम्हाला सुरुवातीला असं वाटलं होतं की ते शिंदेसाहेबांच्या खूप जवळचे होते, त्याच्यामुळे ते मूळ शिवसेनेमध्ये आमच्याबरोबर राहतील, परंतु तसं घडलं नाही. याच्या पुढचा निर्णय हा त्यांनी घ्यायचा आहे, कारण आता त्या मतदारसंघामध्ये आमचे किरण सामंत निवडून आलेले आहेत, त्याच्यामुळे किरण सामंत हेच आमचे त्या मतदारसंघातले प्रतिनिधी राहणार आहेत आणि त्याच्यामुळे शिवसेनेमध्ये आपल्याला फ्युचर नाही, म्हणून ते भाजपमध्ये जात असतील तर तो त्यांचा निर्णय आहे आणि त्यांनी घेतला तरी आमचं युतीचं शासन आहे महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यात वाईट वाटण्यासारखं काही आहे असं मला स्वतःला वाटत नाही. आजच मी आदरणीय राणेसाहेबांच्या बरोबर विमानामध्ये होतो मुंबईहून येताना, त्यांच्याशी चर्चा झाली आणि लवकरच या संदर्भात ते केंद्रीय मंत्री महोदयांची मीटिंग ठेवणार आहे, त्याच्यामुळे हे प्रश्न लवकरच सुटतील याची मला खात्री आहे.